15 सप्टेंबरचा दिवस आला आणि आम्ही सेलिब्रेट करणार नाही असं कधी होणार, कारण घरात 2 इंजिनियर असताना त्यांच्यासोबतच 2 फुल लोडेड पेनड्रॉईव्ह पण आहे बरं का. अहो म्हणजेच आमची अनुश्री आणि स्वराज. 15 सप्टेंबर होता आणि छोटंसं सेलिब्रेशन तर होणारच. आता छोटे मोठे आम्ही असे छोटे मोठे सेलिब्रेशन करतच असतो. तो चान्स आम्ही कधीच सोडत नाही, कारण की त्यामुळे एक वेगळाच माहोल घरामध्ये निर्माण होतो. यांनी आणली होती माझी सगळ्यात फेवरेट कॅपेचिनोची पेस्ट्री. आता कॅपेचिनोची पेस्ट्री मला खरंच खूप आवडती. तुम्ही जर गेला तर नक्कीच ही ट्राय करून बघा. आणि अशा प्रकारे सेलिब्रेशनला सुरुवात झाली. सोबतच पॅरलली ऑफिसचंही काम चालू होतं. आजचे टास्क जरा कमी होते म्हणून थोडंसं आरामातच चालू होतं, पण थंडीचं वातावरण पुण्यामध्ये भयंकर होतं. 2 दिवसापासून सलग पाऊस होतो आणि याच इंजिनियर डेला आम्हाला भेटलं मस्तपैकी सरप्राईज असं आहे की आमच्या दोघांचे 12वीचे फ्रेंड म्हणजेच अनिल दादा आज आले होते आमच्याकडे. आता आमच्या दोघांचे म्हटलं तुम्हाला क्वेश्चन पडला असेल. हो मी सॉल्व करते, कारण की मी आणि विलास आम्ही दोघंही 12वीला वैजापूरला आमच्या विनायकराव पाटीलच्या कॉलेजला सोबतच होतो. आणि हे आहे आमचे अनिल दादा, ते आमच्यासोबतच होते तिथेही. आणि विशेष म्हणजे आम्हा दोघांचं फ्रेंड सर्कल हे मोस्ट ऑफ द कॉमनच आहे की नाही. जसे बायको आणि नवऱ्याचं एकच फ्रेंड सर्कल असल्यावर मजा काही वेगळीच आहे. सो संध्याकाळचा वेळ होता. आमच्या गप्पा गोष्टीमध्ये इतका वेळ झाला ना की मला कळलंच नाही की स्वयंपाकाला कधी लागावं, कारण की गप्पाच्या ओघामध्ये वेळच नेहमी निघून जात असतो. त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमिंगला आम्ही लागलो स्वयंपाकाला. कोमल यांनीही मला मदत करू लागल्या आणि यांच्याही 2 मुली आहेत बरं का. इतक्या गोड आहे, आम्ही त्यांना खूप मिस केलं. स्पेशली सानू, कारण की ती जर असती तर आम्हाला कुणाला बोलूच दिलं नसतं तिने. आम्ही दोघींना मिस करतच होतो. आमच्या सगळ्यांच्या गप्पा एवढ्या चालू होत्या ना की वेळ कुठल्या चालले आम्हाला कळलंच नाही. कारण की असंच होतं, इंजिनियर जेव्हा सोबत आले आणि आपले जुने फ्रेंड सर्कल आले की त्यांना वेळच भेटत नाही. गप्पाच्या विषय एकामागे एक चालूच होऊन जातो. स्वयंपाक झाला, जेवणही उरकवले. आता थोडंसं बाहेर फिरून यावा असा विचार चालू होता, म्हणून आम्ही सगळं गेलो पोडियमला. आणि पोडियमला येऊन शतपावली केली आणि अशा प्रकारे आम्ही आमचा इंजिनियर डे सेलिब्रेशन केला. तुम्हा सगळ्यांनाही आम्हा सगळ्यांकडून हॅपी इंजिनियर डे. भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर. बाय.